नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील 9 जिल्ह्यांना पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही दिवसापूर्वी पडलेला गारठा हा गायब झालेला दिसत आहे. किमान तापमानात वाढ झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, अरबी समुद्रावरील हे कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्राचा परिणाम होणार आहे. तर जाणून घेऊया ही संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. शेतकरी बांधवांनो, आता राज्यात मागील 3 दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान असून थंडी देखील गायब झाली आहे आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबत असून अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्यांचा वेग वाढला. तर परिणामी भारतीय हवामान विभागाने राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट हात दिला. बुधवारी राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. तर आज पावसाचा जोर काहीसा वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आला. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा दिला असून येत्या 24 तासात कमी दाबाचा पट्टा कमकुवत होणार असल्याचंही हवामान विभागानं सांगितलं. तर महाराष्ट्रात आता वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली. आज दिनांक 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर रायगड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, रायगड, रत्नागिरीसह जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याने दिली. तर मध्य महाराष्ट्रात देखील आज पावसाचा जोर वाढणार असून पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं चित्र हवामान विभागानं सांगितलं. तर मित्रांनो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सोबतच मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार आहे आणि घाट जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस स्वरूपाचा पडणार असून हवामान विभागानं सांगण्यात आलं. आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. नगर जिल्ह्यात हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या 2 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट हा देण्यात आला आहे. बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे व थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना बंगालच्या उपसागरातून फेंगल चक्रीवादळाच्या वाऱ्यांना पूर्व दक्षिणेकडून लोटलेल्या आर्द्रयुक्त वाऱ्यामुळे अटकाव केला गेल्याने दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता आहे.